श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर तुमची पूर्ण श्रद्धा असणं आवश्यक आहे. साधकाने, कुठल्याही भक्ताने गुरुवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्याच्या केवळ अस्तित्वानेच सर्व काही शक्य होणार आहे. अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखं आहे. त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन हे अत्यावश्यक असते. गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद देखील नाही. गुरूंची अवहेलना, निंदा केल्यामुळे घडणाऱ्या पापांचे क्षालन हे जगन्यताही करू शकत नाही. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करतो तेवढे अधिक चैतन्य, समाधान हे आपल्याला मिळत असतो, आनंद मिळत असतो. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो. मात्र आपल्या गुरूंना जर आपण मनापासून शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताची, देवाचीच प्राप्ती करून देत असतात. एवढं सामर्थ्य गुरूमध्ये असतं. गुरूंचे चरण कमल म्हणजेच प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच तो असतो. आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात, मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देत असतो, आत्मसन्मानाचं ज्ञान देत असतो. गुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्या अनंत कोटीच्या पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होत असतो. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरण कमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट अशी गुरुसेवा आहे. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होत असते. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो, परंतु गुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे ते कधीच व्यर्थ जात नाही. एवढी ताकद गुरूमध्ये असते. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप, तप, व्रत, योग, त्याग हे सर्व व्यर्थ आहे. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती जर असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही. कृपाळू गुरूमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो. त्याचबरोबर नाव, प्रसिद्धी, शक्ती आणि संपत्ती यांच्या अपेक्षेपेक्षाही गुरूंची सेवा अधिक करावी. त्याचबरोबर केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात, बदलू शकतात. एवढी ताकद गुरूमध्ये असते. आपल्या नशिबात काय लिहिलेलं आहे हे फक्त गुरूंना देवालाच माहीत असतं आणि आपल्या नशिबातले जे काही प्रारब्धात जे काही लिहून ठेवलेलं आहे ना, ते देखील आपले गुरुच बदलत असतात. गुरु साक्षात ईश्वराचा अवतार असल्यानं त्याच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्धात ते आपल्याला मिळते. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही. गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही. गुरुमंत्राचा जप करणाऱ्यांचीच आध्यात्मिक उन्नती होत असते, प्रगती होत असते. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐहिक लाभही खूप होत असतो. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही. गुरूंच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा असणारा साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो, अध्यात्मात पुढे जाऊ शकतो. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना ही गुरु शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही. एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे.
गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.